विद्यार्थी मित्रांनो, सकाळ स्टडी रूम आणि ज्ञानदीप अकॅडमी तुमच्यासाठी एक खूप चांगला उपक्रम घेऊन आलेला आहे. असा उपक्रम की तुमची अभ्यासाची पद्धत अतिशय सोपी होऊन जाईल आणि मेहनत पण कमी होऊन जाईल. आम्हाला माहित आहे की तुम्ही जो अभ्यास करता, तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास करत आहात, तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचत आहात, त्यामध्ये तुमची मेहनत खूप जात आहे. आणि ही जी तुमची मेहनत जात आहे, पूर्ण वेळ जात आहे, त्याची ऍक्च्युअल फायदा तुम्हाला किती होत आहे याचीही तुम्हाला कल्पना नाहीये. माझ्याकडे बरेचसे स्टुडंट्स येतात आणि बरेचसे आपले जे फॅकल्टीज आहेत ज्ञानदीप अकॅडमीचे, सगळ्यांकडे असे स्टुडंट्स येत असतात आणि ते नेहमी नेहमी एकच प्रश्न विचारतात की सर, हे न्यूजपेपर मध्ये वाचायचं काय, कसं करायचं आहे. याच्यामध्ये वेळ खूप जातो, 2 तास आमचे 3 तास न्यूजपेपर मध्येच जातात. मग नोट्स बनवायच्या का नाही बनवायच्या, काय महत्वाचं आहे ते कळत नाही. एकतर काहीच महत्वाचं वाटत नाही, नाहीतर सगळंच महत्वाचं वाटते. याच्यासाठी एक्झामसाठी काय इम्पॉर्टंट आहे, आमच्या सिलेबससाठी काय इम्पॉर्टंट आहे, हा प्रश्न बऱ्याच स्टुडंटचा असतो. करंट अफेअर्स मध्ये काय करायचं समजत नाही, त्याच्यावरून प्रश्न कसे येणार ते समजत नाही. जे न्यूज आहे करंट अफेअरची त्याचा अनालिसिस कसं करायचं ते समजत नाही. असे कितीतरी प्रश्न मुलांचे आहेत. मग याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आता आम्ही एक नवीन उपक्रम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्ञानदीप अकॅडमी आणि सकाळ स्टडी रूम. आता हे आहे काय ते पहिले मी तुम्हाला समजून सांगेल की हा काय आहे, उपक्रम काय आहे, आणि हे जे एवढे प्रश्न जे मी सांगितले, या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला कसं मिळणार आणि त्याचे फायदे काय ते पण सांगेल. आणि नेमका आहे काय तो, काय तुमचं करंट अफेअरचं कसं सगळं सॉल्व्ह होणार आहे त्याची व्यवस्थित मी इथे चर्चा करेल तुमच्या सोबत, आणि याचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता ते सुद्धा तुम्हाला सांगेल. चला एक एक गोष्ट समजून घेऊया महत्वाची, की सुरुवातीला की आहे काय हे जे ज्ञानदीप अकॅडमी सकाळ जे स्टडी रूम आहे ते नेमकं काय आहे. लक्षात घ्या, हे एक डिजिटल वृत्तपत्र आहे. ठीक आहे, डिजिटल पेपर. तुम्ही जो नॉर्मली रोज पेपर विकत घेत राहता तसला नाही, हा डिजिटल पेपर आहे. ठीक आहे, आणि लक्षात घ्या, हा पेपर रोज वाचण्याची गरज नाहीये तुम्हाला. हा डिजिटल न्यूजपेपर प्रत्येक सोमवारी प्रकाशित होतो. एकदाच, आठवड्यातून एकदाच न्यूजपेपर वाचायचा आहे. किती मेहनत वाचली स्वतःच विचार करा. रोजचे 2-3 तास देत आहात तुम्ही, काय वाचायचं ते पण समजत नाही. इथे तुम्हाला प्रत्येक सोमवारी एकदा न्यूजपेपर पब्लिश होईल. बरं, हा नॉर्मल न्यूजपेपर नाहीये जो तुम्ही नॉर्मली वाचत राहतात. या न्यूजपेपर मध्ये त्या एका आठवड्यामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या पूर्ण आठवड्यातल्या सगळ्या गोष्टींचं प्रिलिम आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी चांगलं विश्लेषण दिलेलं असते. ठीक आहे, तेच तुम्हाला दिलेलं आहे. पूर्ण जो समाचार आहे एका आठवड्यातला त्याचं प्रॉपर विश्लेषण झालेलं आहे पूर्ण चालू घडामोडींचं. आणि एक्झाम साठी आवश्यक कशा प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे ती सगळी इन्फॉर्मेशन तिथे दिलेली असते. मी दाखवणार आहे समोर तो न्यूजपेपर तुम्हाला, डोंट वरी. तो न्यूजपेपर पाहूनच तुम्हाला कळून जाईल की इथे तर सगळंच भेटत आहे. कशाला हे बाकीचे न्यूजपेपर वाचायचे, कशाला इथे बाकीचा वेळ घालायचा. ठीक आहे, सगळे फायदे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सरळ तुम्हाला दाखवून तुम्हाला प्रूव्ह करणार की जे बोलतोय ते कसं खरं आहे ते. ज्ञानदीप अकॅडमी आणि सकाळ वृत्तपत्र यांनी सोबत येऊन हा उपक्रम चालू केलेला आहे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी. आणि याचं शुल्क सुद्धा अतिशय नाममात्र असते. तुम्ही जेवढे खर्च करतात ना या एका महिन्यामध्ये न्यूजपेपरवर, त्या याच्यामध्ये पूर्ण वर्षाचा न्यूजपेपर येऊन जाईल तुमचा. ठीक आहे, वर्षाचं करंट अफेअर तुमचं होऊन जाईल. डिजिटल आहे त्यातल्या त्यात, ती कॉपी वागवण्याची गरज नाही. सगळं मोबाईलवर, लॅपटॉप मध्ये सगळं फीड केलेलं आहे न्यूजपेपर, त्याची चिंता नाही तुम्हाला. याचे भरपूर फायदे सुद्धा आहेत. ठीक आहे, आता फायदे सांगतो आहे, समोर ते न्यूजपेपर दाखवून प्रूव्ह करून दाखवणार की हे जे फायदे सांगतोय कसे सगळे फायदे खरे आहेत ते. इथे दिलेलं आहे जीएस विषयांच्या चालू घडामोडीचा कव्हरेज केलेला आहे. सगळ्या त्या एक आठवड्यामध्ये जे काही तुमचं करंट अफेअर झालेलं आहे, जे तुमच्या जीएसटी रिलेटेड आहे, तुमचा जो सिलेबस आहे मेन्सचा, त्या मेन्सच्या सिलेबस मध्ये ज्या गोष्टी आपल्या करंट अफेअरला लागू होतात त्यांचं प्रॉपर विश्लेषण पूर्णपणे. त्यानंतर इथिक्स, नीतिशास्त्र आणि निबंध यावर विशेष भर दिलेला आहे. ज्याला अभ्यास कसा करायचा माहित आहे, ज्याला एक्झामची बरोबर ओळख आहे, त्याला ही गोष्ट पक्का माहित आहे
सिलेक्ट व्हायचं असेल तर इथिक्सच्या पेपरमध्ये चांगले मार्क घ्यावे लागतात आणि निबंधाच्या पेपरमध्ये चांगले मार्क घ्यावे लागतात. त्यामुळे इथिक्स आणि निबंधावर विशेष भर. समोर सगळं दाखवतो, पूर्ण न्यूजपेपर दाखवतो. क्लिअर लक्षात येईल की बाबा कसं इथिक्स आणि नीतिशास्त्र कव्हर केलेलं आहे, जीएस कसं कव्हर केलंय सगळं कळून जाईल. त्यामुळे कंटिन्युअस पाहत राहा, सगळं लक्षात येईल तुम्हाला. नियमित वृत्तपत्र वाचण्याची गरज नाही, मोठा फायदा. रोजचा टाइम वाचला तुमचा. अननेसेसरी हेडेक की काय महत्वाचं आहे ते करण्याची गरज नाहीये. ते एक महत्वाचा फायदा इथे परीक्षेच्या मागणीनुसार आहे, बिलकुल डिमांड. एक्झाम मध्ये ज्या प्रकारे तुम्हाला उत्तरं लिहावं लागतात, जी डिमांड आहे त्याच्यानुसार प्रॉपर हेडिंग, सब हेडिंग, पॉइंट्स जशी गरज पडेल तशी. आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड न्यूजपेपर आहे तो. रिकाम्या गोष्टी याच्यामध्ये चर्चा केल्या जात नाही. पॉलिटिकल गोष्टी या न्यूजपेपर मध्ये चर्चा केल्या जात नाही. फक्त आणि फक्त एक्झाम साठी तयार केलेला न्यूजपेपर आहे. हा एकमात्र न्यूजपेपर आहे जो फक्त एक्झाम आणि एक्झाम साठी आहे. भारतात दुसरा न्यूजपेपर दाखवा की जो फक्त एक्झाम साठी तयार केलेला आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे तुमच्यासाठी भरपूर बेनिफिट आहे. हा रेडी नोट्स आहेत, अशा प्रकारे दिलेले आहे सगळे आर्टिकल्स तुम्हाला न्यूजपेपर मध्ये. ठीक आहे की त्याच्यामध्ये रेडी नोट्स आहे. तुम्हाला नोट्स मेकिंगची पण गरज नाहीये. कारण नोट्स मेकिंग माणूस केव्हा करतो, जेव्हा त्यावेळेला वाटते की या न्यूजपेपर या आर्टिकल मधली एखादी गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, लिहून ठेवतो. पूर्ण अख्खा न्यूजपेपर एक आठवड्यातलं सगळं महत्वाचं तुम्हाला एकाच ठिकाणी देत आहे. तो पूर्ण नोट्स समजून घ्या त्याला. उत्तर लेखनाचा बेस्ट प्रॅक्टिस. उत्तर लेखन करून घेतलं जाते चांगल्या प्रकारे. ठीक आहे का, कारण सगळं प्रॉपर तसंच दिलेलं आहे ना, की जसा क्वेश्चन येतो तशा प्रकारचं तुमचं हेडिंग आहे, जसं उत्तर लिहायचं तशा प्रकारचं तुमचं आर्टिकल दिलेलं आहे. सगळं प्रॅक्टिस आहे उत्तर लेखनाची. सकाळ डायरी आणि परीक्षण सुद्धा आहे. टोटल करंट अफेअर्स कव्हर. सकाळ डायरी मध्ये पूर्ण करंट अफेअर्स दिलेलं असते. दाखवल मी तुम्हाला, न्यूजपेपरच दाखवतो. आणि त्याच्यानंतर परीक्षण मध्ये जे कोणते तुम्ही आर्टिकल इथे करंट अफेअरचे वाचत आहात त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर दिलेले असतात. ऑब्जेक्टिव्हची सुद्धा प्रॅक्टिस. त्यामुळे करंट अफेअरची प्रॅक्टिस, ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस, जीएस, आन्सर रायटिंग, निबंध, इथिक्स, किती गोष्टी कव्हर होत आहे तुमच्या. आणि आठवड्यातून एकदाच वाचायचं आहे. त्यामुळे रोजची मेहनत टळली. आणि एक्झाम ओरिएंटेड पूर्ण पेपरच एक्झामसाठी. पहा, अशी एक गोष्ट की पूर्ण पेपरच एक्झामसाठी पहिल्यांदा होत आहे भारतामध्येही. त्यामुळे बिलकुल चान्स नाही सोडायचा याच्यामध्ये. ठीक आहे. आता या आठवड्यातल्या कोणकोणते टॉपिक्स आहेत इथे फक्त फास्टली सांगतो, न्यूजपेपरच दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आपण नेपाळचं राजकीय वादळ आणि भारताची काय चिंता आहे त्याच्यावरचं आर्टिकल घेतलंय. जागतिक लोकसंख्या शास्त्रीय बदल, डेमोग्राफिक चेंज होत आहे त्याच्यावरचं आर्टिकल. नागरिकत्व सुधारणा कायदा न्यूज मध्ये होता आता, त्यावरचं आर्टिकल. जेनझी आणि सामाजिक संवाद, जेनझी सामाजिक संवाद कसा साधतात त्यावरचं आर्टिकल. त्यानंतर एमपीएससी ची पूर्व परीक्षा आली आहे आता 28 तारखेला. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या चुका होतात, वेळेचं नियोजन कसं करायचं, ताणतणावावर नियंत्रण कसं ठेवायचं आणि शेवटच्या दिवसांचं काय महत्वाचं असते त्यावर पूर्ण आर्टिकल आपल्या महेश शिंदे सरांचं आहे. त्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या आर्थिक धोरणातील नैतिक प्रश्न. आता ट्रम्पने आर्थिक धोरण चालू केलंय ना जगामध्ये, तर त्याच्या काय नैतिक प्रश्न आहे. आपल्याला इथिक्स मध्ये आहे इंटरनॅशनल इथिक्स, आंतरराष्ट्रीय नैतिकता. तर असे प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होऊन जातात तुमचे. वेळेवर मेहनत करण्याची गरज नाही. त्यानंतर केस स्टडी पण दिलेली आहे. केस स्टडी सगळं दाखवतो तुम्हाला समोर. सुशीला कार्की, पर्सन इन न्यूज असं पण घेत असतो आपण. पर्सन इन न्यूज एक्झाम मध्ये येतात ना प्रश्न, आन्सर रायटिंग मध्ये हेल्पफुल राहतात. नेपाळच्या नवा प्रधानमंत्री बनलेल्या आहेत सुशीला कार्की. सकाळ डायरी, अशा प्रकारे सकाळ डायरी असते पहा. प्रॉपर इमेजेस, डेटा, सगळ्या गोष्टी एकदम महत्वाचं जे असेल ते सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला भेटत आहे. आता तुम्हाला इथे मी न्यूजपेपर दाखवतो, म्हणजे न्यूजपेपर पाहिल्यानंतर तुम्हाला कळून येईल की मी जे बोलतोय ते किती खरं आहे. पहा, इथे न्यूजपेपर दाखवतो. असा न्यूजपेपर येईल तुम्हाला पूर्ण. पहा, हे आपलं सुरुवातीचं पहिलं पेज, पूर्ण डिजिटल न्यूजपेपर येणार आहे असाच. राईट. हे पहिलं पेज ज्या ठिकाणी सांगितलंय की तुमचा मेन फोकस आपल्या न्यूजपेपर कशावर आहे. एमपीएससी ची पूर्व परीक्षा, नेपाळची भारताची चिंता वगैरे, हे आपलं पहिलं पेज या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, सकाळ स्टडी रूम आणि ज्ञानदीप अकॅडमी, महाराष्ट्र घडवणार देशाचे अधिकारी, हे आपलं उद्दिष्ट आहे.
की देशाचे अधिकारी कुठून निघाले पाहिजे, आपले महाराष्ट्रातून निघाले पाहिजे, आणि त्या उद्देशानेच आपण हे घेऊन आलेला आहे ज्ञानदीप अकॅडमी आणि सकाळ न्यूजपेपर तुमच्यासाठी असला डिजिटल न्यूजपेपर. पहा इथं कव्हर स्टोरी दिलेली आहे नेपाळची, पूर्णपणे एक्झामच्या ओरिएंटेड बेसिक आहे काय न्यूज इथे तुम्हाला दिसून येते, काय न्यूज आहे. ठीक आहे, पूर्ण लोकशाहीचा खडतर प्रवास दिलेला आहे नेपाळचा पूर्ण आतापर्यंतचा. त्यानंतर अस्थिरतेची काय किंमत चुकवा लागत आहे नेपाळला ते दिलेलं आहे. भारताला काय चिंता आहे, पुढचा मार्ग कसा असला पाहिजे, निष्कर्ष, हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये जसं प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात तशा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहे. तुमचा IR आहे ना GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन, त्याच्यामध्ये विचारल्या जातात असेच प्रश्न विचारले जातात की हे जे नेपाळमध्ये होत आहे काय आहे, कसं आहे, भारताची कशी चिंता आहे, सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी. पूर्ण तुम्हाला नेपाळची लोकशाहीची हिस्ट्री समजते, भारताचं समजून जाते, पुढचा मार्ग वे फॉरवर्ड म्हणजे सोल्युशन पण देऊन टाकलेला आहे, टोटल कव्हरेज. ठीक आहे, त्यानंतर पहा नागरिकत्व सुधारणा कायदा न्यूज मध्ये आहे सध्या. नागरिकत्व सुधारणा कायदा एक इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऍक्ट पास केलेला आहे नागरिकत्व सुधारणा कायद्यांशी रिलेटेड सध्या, त्यामुळे हा कायदा न्यूज मध्ये आहे. मग हा कायदा त्याचे उद्देश वैशिष्ट्ये काय आहे, सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय आहे, वेगवेगळ्या समिती आणि अहवाल त्यांचं काय म्हणणं आहे, हा इमिग्रेशन फॉरेनर्स ऍक्ट काय असतो, हा जो कायदा आहे नागरिकत्व सुधारणा कायदा, त्या कायद्यातील समस्या काय आहेत, या समस्यांवर उपाय काय आहेत, आणि वेगवेगळ्या राजकीय आणि संविधानिक काय काय संकल्पना या कायद्याशी रिलेटेड आहेत ते सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी, टोटल एक्झामची ओरिएंटेड. त्यानंतर पहा JNG आणि समाज यांचा संवाद कसा साधला जातो तुम्ही पहा. तुम्हाला GS1 मध्ये सोसायटी आहे त्याच्यामध्ये असे प्रश्न येतात. तर JNG जे आहे जनरेशन, जी न्यू जनरेशन आहे, तरी न्यू जनरेशन टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आहे, सोशल मीडिया ओरिएंटेड आहे. तर मग समाजाची त्यांना जाणीव कशी होते, जबाबदारीची जाणीव त्यांना कशी होते, मनोरंजन याला तुम्ही कसं घेतात, हे JNG कशी घेते मनोरंजनाला, या संवादामधील कोणकोणती आव्हाने आहेत ते सगळे या ठिकाणी तुम्हाला या आर्टिकल मध्ये दिसून येते. पहा किती महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर जागतिक लोकसंख्या शास्त्रीय बदल आणि त्यांचे परिणाम, हा जो डेमोग्राफिक चेंज होत आहे ना जगामध्ये, की आफ्रिका खंडातली पॉप्युलेशन वाढत आहे. त्यानंतर जे आपला जपान आहे, जपानची पॉप्युलेशन कमी होत आहे, इंग्लंडची पॉप्युलेशन कमी होत आहे, भारताची पॉप्युलेशन स्टेबल होत आहे. हा जो पूर्ण जगामध्ये डेमोग्राफिक चेंज होत आहे, लोकसंख्या शास्त्रीय बदल होत आहे, त्याचा परिणाम काय आहे, तो बदल का होत आहे, आधी कसा होता, आता कसा आहे, परिणाम काय आहे, सगळं आव्हाने कोणकोणती असणार आहेत, या आव्हानांना मात करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना असायला पाहिजे. हे जिओग्राफी आहे तुमचं, ह्युमन जिओग्राफी, जे तुम्हाला ह्युमन जिओग्राफीचे प्रश्न येतात एक्झाम मध्ये, या इथूनच सॉल्व्ह होत असतात. की लोकसंख्या शास्त्रीय हिवाळा, डेमोग्राफिक विंटर, प्रश्न आला होता मागच्या वर्षी UPSCच्या मेन्स मध्ये, डेमोग्राफिक विंटर, हे सगळ्या गोष्टी इथून कव्हर होऊन जातात. ठीक आहे, पहा पूर्ण GS कसं प्रॉपरली कव्हर चालू आहे तुमचं प्रत्येक, की आपण IR पाहिलं, आपण पॉलिटी पाहिलं, त्यानंतर आपण पाहिला सोसायटीचा प्रश्न, आता आला जिओग्राफीचा प्रश्न, जिओग्राफीचा टॉपिक. या ठिकाणी जे आता विद्यार्थी MPSC ला बसणार आहेत 28 तारखेला, 28 सप्टेंबरला, तर त्यांनी एक्झामची कसं एक आठवडा कसं प्रॉपर प्लॅनिंग करावं शेवटच्या काही दिवसांमध्ये, त्यानंतर एक्झामच्या दिवशी कसं प्रिपरेशन करावं, तर पूर्ण आर्टिकल आहे महेश शिंदे सरांचं, की आपण विद्यार्थ्याकडून कोणकोणत्या चुका होतात त्या चुका या ठिकाणी दिलेल्या आहे. GSचं पेपर सोडण्याचं नियोजन कसं असायला पाहिजे एक्झाम मध्ये, CSATच्या पेपरचं नियोजन कसं असायला पाहिजे, ताणतणावावर तुम्ही नियंत्रण कसं ठेवू शकतात, शेवटच्या दिवसाचं नियोजन कसं करायचं, ते सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. सोबत या ठिकाणी तुम्हाला YouTube लिंक्स दिलेले आहेत. आपले जे मॅरेथॉन लेक्चर झाले ज्ञानदीप अकॅडमीचे, त्या मॅरेथॉन लेक्चरच्या YouTube लिंक्स वेगवेगळ्या सब्जेक्टच्या, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट, सगळ्या लिंक्स दिलेत. फ्री ऑफ लेक्चर्स आहेत, युट्यूबवर अवेलेबल आहेत, आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सगळं या ठिकाणी अवेलेबल. पहा सगळी माहिती एकाच ठिकाणी, मेहनतीची गरजच नाही. ठीक आहे, सगळी मेहनत आम्ही करतो तुमच्यासाठी. चला इथे पहा, जे व्यक्तिविशेष मध्ये दिलेला आहे, सुशीला कार्की, त्यांची पूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, जन्म, पद आणि कार्य, सध्याची नेमणूक, जे एक्झाम मध्ये छोट्या मोठ्या गोष्टी विचारल्या तर सगळं या ठिकाणी. जॉब अड्डा पण दिलेला आहे, पहा कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या एक्झामची भरती निघालेली आहे, सगळी माहिती इथे दिलेली असते. तुम्हाला एक्झामची तयारी करत असताना
बरेचसे विद्यार्थी हे शोधत असतात, आम्ही दुसऱ्या पोस्टवर एखादी जॉब सुद्धा शोधतो, सगळं इथं दिलं. ते प्रत्येक आठवड्यामध्ये जे जॉबचं आलेलं आहे, जी ऍड आलेली आहे ती ऍड पूर्ण इथं दिलेली असते. कोणती ऍड जॉबची तुमची मिस होत नाही. इथे माइंड मॅप सुद्धा दिलेला असतो. पहा की वेगवेगळा माइंड मॅप, जसा की हा जो माइंड मॅप आहे बेरोजगारीचा माइंड मॅप आहे. ठीक आहे, पूर्ण की बेरोजगारी काय असते, प्रकार कोणते असतात, आकडेवारी काय आहे, बेरोजगारीची व्याख्या काय आहे, सगळं काही गोष्टी पूर्ण माइंड मॅप थ्रू पूर्ण बेरोजगारी तुम्हाला इथे समजून जाते. सगळं तुमचा जीएस टोटल कव्हर इथे दिसतंय. इथिक्सची केस स्टडी दिलेली आहे पूर्ण. ही इथे एक केस स्टडी दिलेली आहे. मग केस स्टडीला सॉल्व्ह कसं करायचं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला तुमचा. इथे पहा हे प्रश्न दिलेले आहेत. मग इंट्रोडक्शन, मग त्यानंतर तुमचे स्टेक होल्डर, इथं संबंधित पक्ष कोणकोणते आहेत, मग त्याच्यामध्ये सॉल्व्ह काय करावे. इथे जे प्रश्न दिले आहेत 1, 2, 3 त्यांची उत्तर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, त्यानंतर निष्कर्ष प्रॉपर दिलेला आहे. प्रॉपर कोट्स वगैरे, आईन्स्टाईनचा कोट वगैरे टाकून पूर्ण केस स्टडी कसा सॉल्व्ह करायचा टोटल इथे. प्रॉब्लेमच सॉल्व्ह तुमचा केस स्टडी कसा सॉल्व्ह करायचा तो. त्यानंतर इथिक्सचा प्रश्न, ट्रम्प आणि आर्थिक धोरणातील, ट्रम्पच्या आर्थिक धोरणातील नैतिक प्रश्न, ट्रम्प जे पूर्ण चालवत आहेत जगभरामध्ये त्याचे कोणकोणते नैतिक प्रश्न निर्माण होणार ते इथे टोटल इथे सांगितलेलं आहे. इंटरनॅशनल इथिक्स कव्हर झाला ना तुमचा. इथिक्सचा प्रश्न इथे, केस स्टडी पण कव्हर झाली तुमची इथिक्सची. इमॅजिन हे एकाच याच्यामध्ये नाही, प्रत्येक एडिशन मध्ये येणार आहे. सगळे सब्जेक्ट कव्हर होत आहे तुमचे. पूर्ण करंट अफेअर जीएस मिक्स करून आपण पूर्ण आर्टिकल्स बनवत आहे. त्यानंतर इथे पहा सकाळ डायरी आहे, टोटल करंट अफेअर्स. त्या एक आठवड्याचा राधाकृष्णन उपराष्ट्रपती बनलेत, पूर्ण रिझल्ट, निकाल वगैरे, कोणाला किती मतं पडले, काय पडले, राजकीय कार्यकिर्दी त्यांची आजपर्यंत काय, वैयक्तिक परिचय टोटल. त्यानंतर सुशीला कार्किन बद्दल माहिती. त्यानंतर लॅरी एलिसन हे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते काही तासांसाठी, त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती. त्यानंतर बाकीची पूर्ण करंट अफेअर्स, भारताची कोळसा आयात कशी घटलेली आहे, नवीन आराखडा जो निर्माण आलेला आहे रोड बनवण्याचा 11 लाख करोडचा, त्याचं पूर्ण दिलेलं आहे. ठीक आहे, नाशिकमध्ये अत्याधुनिक वीज चाचणी प्रयोगशाळा बनलेली आहे. भारत मॉरिशस विशेष आर्थिक पॅकेज आलेला आहे. सगळं करंट अफेअर्स एकाच ठिकाणी टोटल अवेलेबल, चिंताच नाहीये बिलकुल. इथे परीक्षण देण्यात आलेलं आहे, प्रश्न आणि उत्तर, जेवढे काही आपण आता हे पूर्ण जे आर्टिकल्स आपण पाहिले सगळ्यांचे प्रश्न उत्तर एकाच ठिकाणी, पूर्ण करंट अफेअर्स वरचे प्रश्न उत्तर. आणि इथे उत्तर पण दिलेले आहे, टेस्ट करून घ्यायचं किंवा मी एवढा आर्टिकल वाचले, मला ते प्रश्न उत्तर सॉल्व्ह करता येत आहेत का. एमसीक्यू मध्ये करंट अफेअरचे प्रश्न आन्सरचं टेन्शनच नाहीये तुम्हाला, सगळे एकाच ठिकाणी सॉल्व्ह. 46 प्रश्न दिलेले आहेत फटाफट. त्यामुळे फक्त मेन्स नाही, प्रिलिम त्याचंही टोटल इथं सगळं चालू आहे. ठीक आहे, त्याच्या रिलेटेडही प्रश्न आहेत, पूर्ण प्रिलिमचे प्रश्न, करंट अफेअरचे प्रश्न आणि वरून टोटल एवढे सगळे आर्टिकल्स. लक्षात येत आहे किती फायदा होत आहे तुमचा. सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत तुमच्या. मग हा जो न्यूजपेपर आहे याला सबस्क्राईब कसं करायचं, हा एक बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असेल की न्यूजपेपर तर खूप चांगला आहे, परंतु या न्यूजपेपरला आम्ही कसं सबस्क्राईब करायचं. तर इथे तुम्हाला मी दिलेलं आहे की सबस्क्राईब कसं करायचं आहे. तुम्हाला गुगलवर जायचं, सर्च करा, इथे सकाळ स्टडी रूम ई पेपर म्हणून सर्च करायचं. ठीक आहे, इथे पूर्ण स्क्रीनशॉट टाकलेले आहेत मी. सकाळ स्टडी रूम ई पेपर सर्च करायचं. त्या ठिकाणी तुम्हाला अशी लिंक येईल. ठीक आहे, ई सकाळची पहिलीच लिंक येते पहा, पुणे स्टडी रूम न्यूजपेपर डिजिटल ई पेपर ई सकाळ, ही एक लिंक येईल तुम्हाला ई सकाळची. ही ई सकाळची लिंक ओपन करायची. ही लिंक ओपन केली की असं पेज येते तुम्हाला. ठीक आहे, या पेजवर इथे साईडला तुम्हाला पहिल्या पेजचं पूर्ण चित्र दिसत आहे. इथे साईडला येत आहे साइन इन, कशा प्रकारे साइन इन करायचं हे इथे दिलेलं आहे. ठीक आहे, हे साइन इन वर क्लिक करायचं. जसं तुम्ही साइन इन वर क्लिक करणार त्या ठिकाणी हे पेज येणार, जिथे तुम्हाला मोबाईल क्रमांक वगैरे टाकायचा आहे आणि पार्टिसिपेट करायचं आहे, लगेच त्याला जॉईन करायचं आहे, किंवा तुम्ही गुगल साइन इन करू शकतात. बस ती जे प्रोसिजर आहे, मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून केलेली जी प्रोसिजर, ती प्रोसिजर कंप्लीट केली, जे एक छोटीशी नॉमिनल फी आहे तेवढी टाकली की वार्षिक फी भरून दिली की झालंय, 1 वर्षासाठी पूर्ण न्यूजपेपर तुमचा. ठीक आहे, प्रत्येक आठवड्याला सोमवारी न्यूजपेपर तुमच्याकडे हजर आणि सगळी माहिती तुमच्या मोबाईलवर पहा एकाच ठिकाणी. आणि अभ्यास कुठेही करता येतो याचा, मोबाईलवर फटाफट वाचू शकतात कुठेही. एवढा न्यूजपेपर वागण्याची गरज नाही. जुनी एखादी करंट अफेअर्स पाहिजे असेल लगेच मोबाईलमध्ये PDF रेडी आहे.
आणि सगळं एक्झामच्या हिशोबाने हा भारतातला पहिला न्यूजपेपर आहे, पुन्हा पुन्हा सांगतोय, जो फक्त आणि फक्त एक्झामच्या प्रिपरेशन साठी काढलेला आहे. त्यामुळे बिलकुल त्याचा वेळ घालवू नका आणि आपला जो न्यूजपेपर आहे, सकाळ स्टडी ई रूमचा न्यूजपेपर आणि ज्ञानदीप अकॅडमीने तुमच्यासाठी आणलेला न्यूजपेपर, सर याला बिलकुल वेळ न घालता लगेच सबस्क्राईब करा. ही सगळी माहिती तुमच्यासाठी आहे. ही सगळी मेहनत जी आम्ही घेत आहे, ही पूर्ण मेहनत तुमच्यासाठी घेत आहे. ओके, त्यामुळे वेळ न घालता जसं आता सबस्क्राईब करायला सांगितलं, लगेच सबस्क्राईब करा आणि आपले जे सिलेक्शनचे चान्सेस आहे, सिलेक्शनचे चान्सेस वाढवा. ओके, चला, थँक्यू सो मच.